आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। लोकल बस, मेट्रो आणि मोनोरेल्वेच्या सुलभ वाहतुकीसाठी इंटिग्रेशन ऑफ तिकीटिंग सर्व्हिसेस संदर्भात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात बैठक। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 64% पाणीसाठा, शहरात बहुतांश ठिकाणी अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी। सार्वजनिक ठिकाणच्या बेकायदा झेंड्याबाबतच्या तक्रारींवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाकडून महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। सागरी किनारा मार्गावरील वाहन संख्येत घट, मात्र पालिकेकडून खंडन। सागरी किनारा मार्गाचं 95% काम पूर्ण। कोल्ड प्लेने नवी मुंबईतील वाहतूक थंडावली, खारघर पासून वाहतूक कोंडी। मुंबईत येणाऱ्या वाहनांना फटका, तर शिव पनवेल मार्गावर प्रवाशांना मनस्ताप। बेस्टची वीज तब्बल 15% महागणार, ग्राहकांना नव्या वर्षातच लाईट बिल जादा येणार। तर टाटा आणि अदानींकडून पुढील वर्षापासून दरवाढीचा प्रस्ताव। ठाणे महापालिका मालमत्ता कर विभागाची 600 कोटींची वसुली, विभागाला आतापर्यंत 386 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त। धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। पोलिसांनी पडताळणी केली असता अफवा असल्याचं निष्पन्न। कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सीसीटीव्हीचं चित्रीकरण जतन करा, न्यायालयाचे आदेश। आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालय पालिकेच्या रडारवर, पालिकेकडून 850 रुग्णालयांची तपासणी। रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट आणि इतर सुविधांची तपासणी पाहणी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह, परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी उद्यापासून 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालय पालिकेच्या रडारवर, पालिकेकडून 850 रुग्णालयांची तपासणी। रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट आणि इतर सुविधांची तपासणी पाहणी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह, परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी उद्यापासून 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालय पालिकेच्या रडारवर, पालिकेकडून 850 रुग्णालयांची तपासणी। रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट आणि इतर सुविधांची तपासणी पाहणी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह, परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी उद्यापासून 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी, 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर। सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांच्या बेड्या, 68 लाखांच्या गैरव्यवहारांसह 50 अकाउंटवरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचं उघड, 3 जणांना अटक। पुणे शहरातील तापमान 1 ते 2 अंशांनी घटलं। एनडीए, पाषाण, हवेली आणि शिवाजीनगर परिसरात तापमान 11 ते 13 अंशांवर, हवेत गारवा वाढला। पुण्यातल्या भोर मांढरदेव मार्गावरील आंबाडेत 2 दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात एका ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन, कृषी प्रदर्शनात फळांची आईस्क्रीम आणि बर्फी, सोलापूरच्या शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम। पुणे जिल्ह्यात शिक्षण आयुक्तांचा विद्यार्थ्यांशी संवाद, सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील शाळांना अचानक भेटी देत आढावा। बारामतीमध्ये राज्य पोस्टल विभागाची जनजागृती रॅली, आरोग्यासाठी ई सायकल रॅलीमधून अनोखा संदेश।